भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने आज आमच्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील, ह्या सगळ्यांची आणि आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे आमचे खासदार डॉक्टर कराड साहेब असतील, आमचे आमदार माननीय संजय केणेकर असतील, आमदार आमचे अनुराधा चव्हाण असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते असतील, आमचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट असतील, आमचे अध्यक्ष शहराचे किशोर शितळे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. आणि ह्यामध्ये अनेक ठिकाणी आमच्या सिटिंग जागा होत्या त्या आम्हाला मिळालेल्या आहेत, ज्यांना त्यांच्या सिटिंग होत्या त्या त्यांना मिळालेल्या आहेत. आणि या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना यामध्ये संधी मिळावी. ज्यांना मिळाली नाही नक्कीच त्यांचा विचार पक्ष करेल, त्यांना कुठली ना कुठली दुसरी संधी दिली जाईल नक्कीच, एवढं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी सगळ्यांना आश्वासन हे असं गाडीवर येणं रोखणं कितपत योग्य आहे? कसं आहे, कार्यकर्त्याची भावना असते तो व्यक्त करतो. नंतर तुम्ही बघितलं असेल शहराच्या निवडणुकीत पण पहिले 1-2 दिवस विषय चालला, नंतर ते सगळे कार्यकर्ते पक्षाच्या कामाला लागले. तसेच हे कार्यकर्ते पण सगळे पक्षाच्या शिस्तीचे कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये थोडासा आता जोश असतो, थोडासा सगळ्यांनी मेहनत केलेली असते, त्याला वाटते की मला संधी मिळाली पाहिजे, पण मिळाली नाही तरी ते पक्षाचं काम करतील एवढी मला नक्की खात्री आहे. आता हे बघा, हे मी सांगितलं ना, सगळेजण 2 दिवसात पक्षाच्या शिस्तीच्या कामाला लागते. 100% आज महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज सगळेजण रामगिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आता कामाला लागलो. असं काही नाही, विजय हा आमचा नक्कीच आमचा महायुतीचा विजय जिल्हा परिषदमध्ये होणार आहे, आम्हाला खात्री आहे. महाराजांचा एक बाईट घ्यायचा. महाराज काय ते काय ठाकरे शिवसेना कोणाबरोबर जाईल ह्याचं काय नक्की आहे का? आत्तापर्यंत अनेक ते आधी रशीद मामूला घेऊन जे पक्ष स्थापन का, ज्या रशीद मामूवर दंगलीचे गुन्हे आहेत त्याला घेऊन उबाटाने महापालिका लढली, त्यांचं काय त्यांच्याबद्दल बोलायचं? त्यांची इंटिग्रिटी काय राहिली? साहेब, तुम्ही बाळासाहेबांची आठवण काढलेली आहे वडिलांसंदर्भातली, त्या काळची काय सांगा? मी आठवणी काढली की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची ज्यावेळेस याकडे पहिली सभा झाली होती, त्या सभेमध्ये माझ्या वडिलांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्या सभेमध्ये बाळासाहेबांनी इच्छा प्रकट केली होती की ह्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं, अशी मी आठवण करून देते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.